नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विषय जाणून घेणार आहोत. इंडस्ट्री 4 म्हणजे काय? इंडस्ट्री 4 म्हणजे औद्योगिक क्रांतीचा चौथा टप्पा होय. मागील शतकात उद्योग क्षेत्रात 3 मोठ्या क्रांती झाल्या. पहिली होती यांत्रिक युगाची, दुसरी विजेच्या वापरामुळे झालेली आणि तिसरी संगणक व ऑटोमेशनमुळे. आता आपण प्रवेश केला आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीत, ज्याला म्हणतात इंडस्ट्री 4. इंडस्ट्री 4 म्हणजे काय? ही एक स्मार्ट उत्पादन प्रणाली आहे जिथे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा अनालिटिक्स यांचा वापर करून उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अधिक अचूक, जलद आणि प्रभावी केला जातो. उदाहरणार्थ, कारखान्यामध्ये अशा स्मार्ट यंत्रणा बसवल्या जात आहेत ज्या स्वतः निर्णय घेऊ शकतात, डेटा गोळा करून त्यावर कृती करू शकतात आणि मानव हस्तक्षेप कमी करत आहोत. ITIच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री 4 का महत्वाचा आहे? कारण उद्याच्या उद्योग जगतात डिजिटल स्किल, ऑटोमेशन ज्ञान, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स PLC आणि डेटा अनालिटिक्स याचं महत्त्व प्रचंड वाढत आहे. त्यामुळेच आज ही कौशल्ये आत्मसात केली तर तुम्हाला भविष्यातील नोकऱ्यांचे दार खुले होतील. म्हणूनच तुमचं कौशल्य इंडस्ट्री 4च्या दिशेने घडवलं पाहिजे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने इंडस्ट्री 4 म्हणजे काय याची कन्सेप्ट जाणून घेणार आहोत. आपण नवीन असाल तर आपणास मी आव्हान करू इच्छिल, फॉलो अस ऑन यूट्यूब. माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्होकेशनल टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनच्या नोटिफिकेशन वर हिट करा. चला, इंडस्ट्री 4 म्हणजे काय, ITI प्रशिक्षणार्थ्यांसाठी सादरीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इंडस्ट्री 4 म्हणजे काय? इंडस्ट्री 4 म्हणजे उद्योग जगतातील चौथी औद्योगिक क्रांती होय. यामध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंचलन, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा, क्लाउड कॉम्प्युटिंग यांचा समावेश होतो. इंडस्ट्री 4.0 चे मुख्य घटक काय आहेत? क्रमांक 1 आहे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. क्रमांक 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. क्रमांक 3 ऑटोमेशन. क्रमांक 4 बिग डेटा. क्रमांक 5 सायबर फिजिकल सिस्टीम्स आणि क्रमांक 6 क्लाउड कॉम्प्युटिंग. या 6 प्रमुख घटकावर इंडस्ट्री 4 अवलंबून आहे. या बाबींचा इंडस्ट्री 4 मध्ये प्रामुख्याने समावेश होत असतो. इंडस्ट्री 4 चे काय फायदे आहेत? इंडस्ट्री 4 चे महत्त्वाचे फायदे या आधुनिक युगामध्ये, ऑटोमेशन AIच्या युगामध्ये इंडस्ट्रीशी होताना दिसत आहेत. उत्पादनाची गुणवत्ता आणि वेग वाढतो, खर्चात बचत होते, मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया स्वयंचलित होते, स्मार्ट फॅक्टरीची निर्मिती होते. हे या आधुनिक युगामध्ये इंडस्ट्री 4.0 चे फायदे आहेत. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, ITI मध्ये इंडस्ट्री 4 चा प्रामुख्याने समावेश का करणं गरजेचं आहे? आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इंडस्ट्री 4 या टेक्नॉलॉजीची, या अत्याधुनिक संकल्पनेची आपण जर परिचय करून घेतला तर याचा
उपयोग आपल्याला येणाऱ्या भविष्याच्या रोजगाराच्या संधीमध्ये निश्चितच होईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स या ट्रेडमध्ये याचा वापर केला जातोय. स्मार्ट सेन्सर, PLC, प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्स शिकवले जाते. त्याच पद्धतीनं ITI मध्ये डिजिटल व ऑटोमेटेड उपकरणांचा वापर केला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने ITI मध्ये इंडस्ट्री 4 गरजेचं काय आहे? स्मार्ट सेन्सर, PLC, स्काडा, रोबोटिक आर्मचे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. ट्रेड, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स या व्यवसायामध्ये अधिक प्रभावी ठरू शकते. तसेच इंडस्ट्री 4 मध्ये प्रॅक्टिकल बेस शिक्षण आणि ऑन जॉब ट्रेनिंग ही गरज पूर्ण होते. इंडस्ट्री 4.0 चे जे मुख्य तंत्रज्ञान आहे ते याप्रमाणे आहे. एक, इंटरनेट ऑफ थिंग. मशीन्स एकमेकाशी इंटरनेटने जोडलेले असतात. क्रमांक 2, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीन निर्णय घेऊ शकतात. क्रमांक 3, बिग डेटा. मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण याद्वारे करता येते. क्रमांक 4, क्लाउड कॉम्प्युटिंग. सगळी माहिती ऑनलाईन साठवली जाते. क्रमांक 5, सायबर फिजिकल सिस्टीम्स. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र असू शकतात. हे इंडस्ट्री 4 चे मुख्य तंत्रज्ञान आहे. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला इंडस्ट्री 4 चे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्सचे एक्झाम्पल ॲनिमेशन या ठिकाणी आपण बघत आहात. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की जे रोबोटिक आर्म्स आहेत ते एका कंट्रोलरद्वारे, एका स्किल वर्करद्वारे ॲनिमेशन मध्ये कंट्रोल करताना दिसत आहे. त्याच पद्धतीनं या ॲनिमेशन मध्ये जे वर्किंग मॉड्यूल आहे याचं स्टोरेज, तसंच क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डाटा ॲनालिसिस हे एकत्रच एकाच ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आपल्याला इंडस्ट्री 4.0 चा उपयोग इंडस्ट्रीमध्ये सध्या होत आहे. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की सगळं जे कंट्रोल आहे, प्रोडक्शन कंट्रोल हे एका व्यक्तीद्वारे ऑटोमेशन सिस्टीमद्वारे केलं जाऊ शकतं. तसंच या ठिकाणी एक या व्हिडिओमध्ये, या ॲनिमेशनमध्ये आपण बघतोय की जे प्रोग्रामिंग आहे, अनेक व्यक्तींद्वारे जे काम आपण पूर्वी करत होतो ते ऑटोमेशन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की इंडस्ट्री 4.0 चा प्रामुख्याने इंडस्ट्रीमध्ये या आधुनिक युगामध्ये ऑटोमेशन साठी कशा पद्धतीने उपयोग होत आहे हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येत आहे. निष्कर्ष, कन्क्लुजन. इंडस्ट्री 4 लागू करण्यामध्ये इंडस्ट्रीच्या मध्ये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काय निष्कर्ष आपल्याला काढता येईल? तर इंडस्ट्री 4 ही भविष्यातली गरज आहे. त्याच पद्धतीनं ITI प्रशिक्षणार्थ्यांसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. इंडस्ट्री 4.0 ला सुरुवात करताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना काळानुसार जे ऑटोमेशन वर्किंग आहे, PLC आहे, याचं ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. ते सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इंटरनेट ऑफ थिंग्स असतील, रोबोटिक्स अशा अनेक प्रकारचे मशीन ट्रेड्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड्स असतील, यामध्ये 4.0चं प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी आपण तयार होत असतो. हे निष्कर्ष आपल्याला या इंडस्ट्री 4.0 ने आपल्या निदर्शनास येतात. आपणासाठी संदेश असेल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनो, चला उठा, इंडस्ट्री 4.0 आत्मसात करा. येणाऱ्या नवीन युगामध्ये आपणाला ज्या नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे इंडस्ट्रीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी इंडस्ट्री 4.0 चा चांगल्या पद्धतीनं आत्मसात करा, त्याची संकल्पना समजून घ्या. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, नवीन कौशल्य आत्मसात करा. डिजिटल टेक्नॉलॉजीसह
सुसज्ज व्हा. रोजगाराच्या उत्तम संधी आपोआप निर्माण होतील. तर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तसेच विद्यार्थी मित्रांनो, अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, तसेच इंडस्ट्रीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या माझ्या सर्व नोकरी इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना, विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा आव्हान करील की आधुनिक युगातील इंडस्ट्री 4.0 ही संकल्पना आपण आपल्या मनावर रुजवा आणि त्याप्रमाणे आपल्या कामाचे नियोजन करा. व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.